नमस्कार, जय श्रीराम। आता अधिक महिना चालू आहे आणि काही ठिकाणी याला धुंड्याचा महिना असं म्हटलं जातात। म्हणजे कसं काय की जावयांचा महिना। तर अधिक महिन्यामध्ये जावयांचे पूजन का केलं जातं हे काय आपल्याला माहिती आहे का? तर आपण जेव्हा आपल्या कन्येचा विवाह करतो तर विवाहामध्ये कन्यादान नावाचा विधी असतो। या विधीमध्ये आपण संकल्प काय केलेला असतो? विष्णू स्वरूपेन वरदेवता आणि लक्ष्मी स्वरूपेन वधूदेवता। म्हणजे आपले जावई हे प्रत्यक्ष विष्णूंचे स्वरूप आहेत असा आपण संकल्प केला असतो आणि आपली कन्या त्यांना दिलेली असते। आणि तसेच हा अधिक महिना हा विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपण जावयांचं पूजन किंवा त्यांना वाण दिलं तर प्रत्यक्ष आपण विष्णूंना वाण दिलं आहे असं आपल्याला शास्त्रात सांगितलेलं आहे। आणि जावयांचं पूजन केलं तर विष्णूंचं पूजन केल्यासारखं आपण समजलं जातं। त्यामुळे या महिन्यामध्ये जावयांना खूप विशेष महत्व दिलं जातं, जावयांचं पूजन केलं जातं, वाण दिलं जातं। तसेच 33 प्रकारच्या वस्तू जावयांना दान दिल्या जातात। 33 का? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की 33 दिवसांचा समतोल राखण्यासाठी हा अधिक महिना असतो। त्यामुळे 33 या अंकाला खूप महत्व दिलेले आहे। अधिक माहितीसाठी फॉलो करा। जय श्रीराम,